नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, शाळा व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त कसे लिहायचे ते आज आपण बघणार आहोत. तर शिक्षक बंधूंनो, माहे जून 2026 संपूर्ण इतिवृत्त तुम्ही जसेच्या तसे पाहून लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षक बंधूंपर्यंत शेअर करा. चला तर आपण इतिवृत्त कसे लिहायचे ते संपूर्ण बघूया. आज दिनांक 15/6/2026 माननीय अध्यक्ष श्री डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत खालीलप्रमाणे सदस्य उपस्थित होते. अक्र सदस्याचे नाव, पद आणि सही. विषय पत्रिका. विषय पहिला, मागील प्रोसिडिंग वाचून मंजुरी देणे. विषय दुसरा, शालेय परिसराची स्वच्छता करण्याबाबत. विषय तिसरा, दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत. विषय चौथा, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविणे. विषय पाचवा, मोफत पाठ्यपुस्तक व मोफत गणवेश वाटप कार्यक्रमाबाबत. विषय सहावा, MBU अपडेट करण्याबाबत. विषय सातवा, ऐनवेळी येणारे विषय. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री डॅश डॅश सर उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे विषय वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव संमत करण्यात आले. विषय क्रमांक 1, मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून मंजुरी देणे. मागील सभा दिनांक 4/6/2026 रोजीचे इतिवृत्त सचिव श्री डॅश डॅश सर यांनी वाचून दाखविले असता यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसेच्या तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 2, शालेय परिसराची स्वच्छता करण्याबाबत. शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षातील सुट्टीनंतरच्या सभेच्या सुरुवातीला विद्यार्थी सुरक्षितता अनुषंगाने शाळेत करावयाच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती शाळेतील सर्व वर्गाची परिसराची साफसफाई दिनांक 13/6/2026 व 14/6/2026 रोजी शाळेचे सर्व पालकांनी एकत्रित येऊन स्वच्छता करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3, दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत. शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षात शाळेत दाखलपात्र विद्यार्थी डॅश डॅश असून सदर फॉर्म विद्यार्थ्यांचे गुढीपाडवा, पट वाढवा उपक्रमाअंतर्गत प्रवेश फॉर्म भरून घेतलेले आहेत. यावर चर्चा होऊन शाळेच्या पहिल्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात यावा. यावेळी सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उपस्थित राहावे. तसेच कार्यक्रमाची पूर्वतयारी शिक्षकांनी करावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविणे. शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक, ग्रामस्थ यांचा लोकसहभाग वाढविण्याबरोबरच शाळेने महिनावार उपक्रमाची यादी तयार करून सदर उपक्रम राबविण्याबाबत नियोजन करावे. तसेच प्रत्येक कार्यक्रमात पालक सहभाग वाढवावा या दृष्टीने आयोजन करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5, मोफत पाठ्यपुस्तक व मोफत गणवेश वाटप कार्यक्रमाबाबत. ठराव क्रमांक 4 नुसार दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप कार्यक्रम करण्यात येतो. याही वर्षी सर्व विद्यार्थ्यांच्या पटानुसार पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्याचे तसेच मोफत गणवेश प्राप्त झाल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप व पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम करण्यात यावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर.
विषय क्रमांक 6 PM पोषण योजनेबाबत. PM पोषणबाबत चर्चा केली असता PM पोषणची नोंदवही व सुट्टीनंतरच्या प्रत्यक्ष साठ्याची तपासणी केली असता बरोबर असून सुट्टीला जाण्यापूर्वी जरी कडधान्य वाळवले असले, स्वच्छता केली असली तरीही सध्या पाऊस नसल्याने पुन्हा एकदा वाळवण्यात यावी, स्वच्छता करण्यात यावी. तसेच तांदूळ व धान्यादी मालाची साठवणूक, आहार तयार करणे, वाटप करणे, स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तींनी घ्यायची काळजी, आपत्ती व्यवस्थापन, समुदाय सहभाग इत्यादी बाबतीत चर्चा करण्यात आली असता स्वयंपाकी यांनी जबाबदारीने शाळेत काम करावे असे सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 MBU अपडेट करण्याबाबत. UDAIS प्लसमध्ये काही विद्यार्थ्यांचे MBU अजूनही अपडेट केलेले नाहीत. याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे आधार कार्ड अपडेट करून घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्यामुळे शेवटी मुख्याध्यापक श्री सर यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले. धन्यवाद. तर शिक्षक बंधूंनो, आज आपण संपूर्ण माहे जून शाळा व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त सांगितलेले आहे. तुम्ही बघून जसेच्या तसे लिहू शकता. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.